श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 9 मार्च 2026. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. आजचा दिवस 12 राशींसाठी कोणते संकेत घेऊन आला आहे? काहींसाठी आज नवे यश आणि संधी मिळण्याचा दिवस असू शकतो, तर काहींना संयम आणि शहाणपणाने निर्णय घ्यावा लागू शकतो. आर्थिक स्थिती, करिअर, व्यवसाय, नातेसंबंध आणि आरोग्य या सर्व बाबींमध्ये आजचा दिवस काय घडामोडी घेऊन येणार आहे ते सविस्तर जाणून घेऊया. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष, आज घरातील कामे करताना अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. छोट्या निष्काळजीपणामुळे एखादी अडचण निर्माण होऊ शकते. कार्यालयात सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे वाद टाळणे योग्य ठरेल. संयम आणि धैर्य ठेवून परिस्थिती हाताळल्यास नुकसान टळू शकते. व्यवसायात चिकाटी ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अर्धवट सोडलेली कामे भविष्यात त्रास देऊ शकतात. आर्थिक व्यवहार करताना कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. एखादी नवीन कल्पना आज तुमच्या मनात येऊ शकते आणि ती पुढे यशस्वीही ठरू शकते. जोडीदाराच्या प्रेमळ स्वभावामुळे मन आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांशी वेळ घालवण्याची संधी मिळेल. मित्रांकडून एखादी चांगली सूचना मिळू शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष दिल्यास चांगले परिणाम मिळतील. मानसिक शांतता राखल्यास दिवस सकारात्मक जाईल. वृषभ, आज जोडीदाराच्या भावना आणि इच्छांना तुम्ही विशेष महत्त्व द्याल. त्यामुळे नात्यातील प्रेम आणि विश्वास अधिक दृढ होईल. हातात आलेली संधी दवडू नका, कारण ती भविष्यात प्रगतीचा मार्ग खुला करू शकते. आर्थिक गुंतवणुकीतून अपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांची थकीत येणी वसूल होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. मुलांच्या विचारांकडे लक्ष दिल्यास त्यांच्या मनातील भावना समजतील. पत्नीशी किरकोळ मतभेद संभवतात, पण संवादाने ते सहज दूर होतील. संध्याकाळी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. एखाद्या जुन्या मित्राशी अचानक भेट होऊ शकते. आत्मविश्वास वाढेल आणि कामे पूर्ण करण्याची ऊर्जा मिळेल. मिथुन, आज तुमच्या मनातील विचार मोकळेपणाने व्यक्त करण्याची संधी मिळेल. नवीन कामे उत्साहाने पूर्ण कराल. मात्र बोलताना शब्दांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. दिवसाचा काही वेळ मित्रांसोबत गप्पा गोष्टींमध्ये जाऊ शकतो. मानसिक थकवा कमी होईल आणि नवीन ऊर्जा मिळेल. आरोग्याच्या छोट्या तक्रारी कमी होतील. किरकोळ जखमा किंवा दुखापतींकडे दुर्लक्ष करू नका. लोकांचा विश्वास संपादन करण्यात यश मिळेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक कामात सहभागी होण्याची संधी मिळेल. अचानक काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल. आर्थिक बाबतीत स्थैर्य राहील. कर्क, आज स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेण्याची संधी मिळेल. मुलांच्या यशामुळे तुम्हाला समाधान मिळेल. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. मित्रांची भेट झाल्याने मन आनंदी होईल. लहान प्रवासाचे योग येऊ शकतात. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. मात्र स्वतःच्या मतावर अडून राहण्याची सवय कमी करावी लागेल. गैरसमज दूर करण्यासाठी संवाद महत्त्वाचा ठरेल. आर्थिक बाबतीत सुधारणा करण्याचे प्रयत्न यशस्वी ठरू शकतात. घरात एखाद्या शुभकार्याची चर्चा होऊ शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळेल. मन शांत ठेवणे फायदेशीर ठरेल. सिंह, आज वाहनसुख मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यास नात्यातील तणाव कमी होईल. अति तिखट व तेलकट पदार्थ टाळणे आरोग्यासाठी योग्य राहील. विरोधकांकडे दुर्लक्ष केल्यास मन शांत राहील. स्वतःतील आक्रमकतेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. प्रलंबित कामांना गती मिळेल. भावंडांशी किरकोळ मतभेद संभवतात. दिवसाची सुरुवात उत्साहात होईल. कामाव्यतिरिक्त अनावश्यक गोष्टींकडे लक्ष देऊ नका. वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळू शकते. एखादी जुनी समस्या सोडवली जाऊ शकते. आत्मविश्वास टिकवून ठेवा. कन्या, आज आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. कार्यालयात वरिष्ठ आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. जुने गैरसमज दूर होऊ शकतात. झोपेच्या तक्रारी जाणवू शकतात, त्यामुळे विश्रांती घ्या. प्रिय व्यक्तीकडून एखादी भेट मिळू शकते. रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांना दुखावेल असे बोलणे टाळा. नातलगांशी अचानक भेट होईल. कोणत्याही निष्कर्षावर घाईने पोहोचू नका. आर्थिक नियोजन केल्यास भविष्यात फायदा होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली प्रगती होईल. एकाच वेळी अनेक कामे सामोरे येतील. संभ्रमात कोणतेही काम करू नका. जुनी कामे मार्गी लागतील. संसर्गजन्य विकारापासून काळजी घ्या. तूळ, आज योग्य अयोग्य याचा विचार करून निर्णय घ्याल. परोपकाराच्या कामातून समाधान मिळेल. गोड बोलण्याला भुलून फसवणूक होणार नाही याची खबरदारी घ्या. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात सहभागी व्हाल. आत्मविश्वासात वाढ होईल. कमी श्रमात अधिक फायदा कसा मिळेल याचा विचार कराल. सातत्य ठेवल्यास कामे मार्गी लागतील. स्वतःच्या हिताकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.
वेळेचे योग्य नियोजन केल्यास कामे सुरळीत पार पडतील. मित्रांकडून मदत मिळू शकते. कौटुंबिक जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडाल. नवीन अधिकार हातात येतील. विवाह इच्छुकांना पुढील बोलणीसाठी शुभ दिवस. वृश्चिक, आज तुमची सृजनशीलता वाढेल. जवळच्या मित्रांची भेट मन आनंदित करेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कलात्मक कामांमध्ये यश मिळेल. काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मिळेल. मात्र भावनेच्या आहारी जाऊ नका. स्वकीयांतील गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. अतिश्रमामुळे थकवा जाणवेल. नोकरदारांनी बदलांकडे सतर्क राहावे. आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक आहे. घरात आनंदाचे वातावरण राहील. व्यावसायिक विस्तारासाठी अनुकूल काळ असेल. चारचौघात आपली कला दाखवाल. ताण दूर होईल. काही सकारात्मक वार्ता मिळतील. धनु, आज छोट्या समस्यांमधूनही मार्ग सापडेल. केलेल्या कामातून समाधान मिळेल. नातेवाईकांशी संपर्क वाढेल. दिवस धावपळीत जाईल पण शेवटी दिलासा मिळेल. भविष्यातील योजनांवर विचार कराल. आध्यात्मिक विषयात रस वाढेल. कौटुंबिक खर्चाचे नियोजन करावे लागेल. नवीन मैत्रीचे प्रस्ताव येऊ शकतात. विवाहविषयक चर्चा संभवतात. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. समोरच्यावर एकदम विश्वास ठेवू नका. मानसिक तणाव निवळतील. लाभ पदरात पाडून घ्यायला धावपळ होईल. पालकांच्या सल्ल्याने कामे करावीत. मकर, आज कौटुंबिक वातावरणात अधिक रमाल. सर्जनशील कामे करण्याची संधी मिळेल. लोकांकडून तुमच्या कामाची प्रशंसा होईल. विश्वासार्हतेत वाढ होईल. छंदातून किंवा कलेतून लाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. नवीन प्रकल्प हाती घेण्याची शक्यता आहे. विचार न करता वचन देऊ नका. वरिष्ठांना नाराज होणार नाही याची काळजी घ्या. मित्रांकडून सहकार्य मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. अधिकारी वर्गाकडून पूर्ण सहयोग मिळेल. गोड बोलून कामे करून घ्याल. मन स्थिर ठेवा. कुंभ, राजकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना आजचा दिवस लाभदायक ठरू शकतो. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक नियोजन आवश्यक आहे. मनातील भीती दूर करून आत्मविश्वासाने पुढे जाणे गरजेचे आहे. उत्साहाने काम कराल आणि जबाबदाऱ्या पार पाडाल. दिवसाची सुरुवात आनंदात होईल. जोडीदाराशी मनमोकळ्या गप्पा होतील. दाम्पत्य जीवनात मधुरता वाढेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. एखादी नवीन संधी मिळू शकते. नियोजन व कौशल्य पणाला लागू शकते. व्यवसायात पुढारीपणा दाखवा. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. कामाच्या ठिकाणी वादात पडू नका. मीन, आज कामाच्या पद्धतीत बदल करावा लागू शकतो. बोलताना संयम आणि तारतम्य ठेवणे गरजेचे आहे. यशासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. वास्तवाकडे दुर्लक्ष करू नका. वरिष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या. अति विचार टाळा. जोडीदाराच्या प्रगतीमुळे आनंद होईल. अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. प्रिय व्यक्तीची भेट मन प्रसन्न करेल. दिवसाच्या शेवटी समाधान मिळेल. नवीन वाचन किंवा लिखाण चालू करावे. फिरायला जाण्याची संधी मिळेल. आपल्या तत्वावादी स्वभावाला मुराद घालावी लागेल. नवीन ओळख होईल. कुटुंबासोबत दिवस चांगला जाईल. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.